निर्णय झालाय का? बराच वेळ बैठका चालल्या. रावेरच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आज या ठिकाणी चर्चा झाली. जळगाव जिल्ह्यातील काही प्रमुख नेते देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेले होते. चर्चा झालेली आहे. निर्णय उद्या करण्याचं ठरलेलं आहे. म्हाडा सातारा अजूनही स्पष्ट होत नाहीये. मोहिते पाटील स्पष्ट होईल, हळूहळू स्पष्ट होईल. काय नेमकं काय होईल किंवा नेमकं आम्ही प्रत्येक सीट निवडून येईल असा प्रयत्न करतोय आणि त्यामुळं आम्हाला योग्य असे उमेदवार ठरवण्यासाठी थोडा वेळ लागतोय, पण त्याचा उपयोग होईल आणि आमच्या सर्वच्या सर्व जागा निवडून याव्यात असा आमचा प्रयत्न आहे. उद्या महाविकास आघाडीची जी पत्रकार परिषद एकत्रित आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या जागांची घोषणा होईल, त्यासाठीच्या तिढा असलेल्या जागा ज्या आहेत त्याच्याबाबतचा निर्णय झालेला आहे का? पूर्ण झालेला आहे का? म्हणजे सांगलीची जागा असेल. उद्या अंतिम चर्चा होईल आणि आपल्यासमोर घोषणा होईल. सांगलीत काँग्रेस कन्व्हिन्स नाहीये, अशा वेळी तुम्ही स्वतः आणि तुमचे आणखी आमदार हे उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार आहेत का? कारण साधारण सगळ्या मित्रपक्षांचा एक सूर होता की ठाकरेंनी उमेदवार घोषित करताना नाही. असं आहे की तीन पक्ष, मित्रपक्ष आणि आमचे इतर मित्रपक्ष, समाजवादी पक्ष आणि कम्युनिस्ट दोन्ही पक्ष, आमचे शेतकरी कामगार पक्ष असेल, कपिल पाटलांचा पक्ष आहे, हे सगळे पक्ष एकत्रित येऊन आम्ही चर्चा जी करतो त्या चर्चेमध्ये आज जी मतं मांडली जातात ती बाहेर सांगणं हे योग्य नाही. त्यामुळं मी कुणासाठी काय बोललो आणि कुणासाठी काय याच्या मोहात मी पडणार नाही. संबंधितांनी योग्य त्या माहित्या मी त्यावेळी दिलेल्या आहेत. आता एकदा निर्णय होईल. निर्णय झाल्यानंतर शेवटी आघाडीचा धर्म सर्वांना पाळावा लागेल आणि त्यासाठी निर्णय अंतिम करण्याच्यासाठी उद्याची जी मीटिंग आहे ती निर्णायक होईल आणि त्यानंतर आघाडी घोषित केली जाईल. साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादीच लढवणार आहे की मित्रपक्षांसोबत काही तडजोड केली जाईल या संदर्भात? ऋतुराज बाबांचं सतत नाव आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत. चांगल्यात चांगले उमेदवार द्यायचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही आमच्या प्रत्येक सीटची चिंता करताय याचं मला फार समाधान आहे. असंच प्रचारात देखील आम्हाला तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळावं अशी अपेक्षा. माड्यामध्ये फलटण की अतुल या दोघांनी आता निर्णय करावा असं साधारणपणे साहेब परवा म्हटलं होतं. त्यात काही करमाळ आहे, सांगोल्याचं नाव पुढे, सांगोला तिथं आहे, खटामान आहे. त्या सगळ्यांनी मिळून बसून जो निर्णय होईल तो तुम्हाला मी कळवेन. नाथाभाऊंचं तिकडे भाजपामध्ये पुन्हा जाणं दुःख वाटतं का तुम्हाला? दुःख तर वाटतंच आम्हाला. आमच्याबरोबर ते आले, आज आमचा पक्ष सोडून त्या ठिकाणी गेले, याचं दुःख आम्हाला नक्की आहे. शेवटी त्यांच्या अडचणीच्या काळात आमच्या पक्षाने त्यांना, पवारसाहेबांनी त्यांना योग्य अशी सहाय्य करण्याचा प्रयत्न त्यावेळी केलेला होता. ठीक आहे, आता ते पक्ष सोडून गेले, त्यावर जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. काय आहे, पण काही अनालिसिस झालंय का? काही पॉलिटिकल कंपल्शन होतं? नेमकं कशामुळे गेले? आता सर्वच पक्षांतर, काही पॉलिटिकल कंपल्शन, काही अनेक समस्या तयार झाल्यावर माणसांना निर्णय घ्यावा लागतो. हा आपला अनेक वेळा आलेला अनुभव आहे. त्यामुळं त्यावर आम्ही एकत्रित काम केले. त्यामुळे मी जसं आमच्या जुन्या मित्रांच्या बद्दलही काही बोलत नाही, तसं यांच्याबद्दलही मला फार भाष्य करायचं नाही. जुन्या मित्रांच्या बद्दल बोलत नाही म्हटलात, मात्र जुन्या मित्रांच्या पुतण्यांनी एक पत्र आज एक फेसबुक लाईव्ह केले आणि त्याच्यात थेट आरोप केलेत. अंबालिका शुगर असेल, दौंड शुगर असेल, या कंपन्या, त्याच्यासाठी लागणारे 4,500 कोटी रुपये आणि त्याच्या संदर्भामुळे काही आलेली चौकशीची किंवा कारवाईची भीती, यामुळं अजितदादांनी पक्ष सोडलाय का हे एकदा त्यांनी जाहीर करायला हवं. तुमची त्याच्याबद्दलची माहिती काय किंवा तुमची? मला याच्याबद्दल ती काय म्हटले हेच मला माहीत नाही आहे. तुम्ही सांगताय हे अचानक गोष्टी आहेत, त्यामुळं मला माहीत नाही की नक्की ते काय बोलले. आणि एखाद्याच्या पर्सनल बिझनेसबद्दल मी शक्यतो काही बोलणं नेहमीच टाळलेलं आहे. तो त्यांचा पर्सनल इश्यू आहे. राजकीय भूमिका आहे, त्यांनी काय घेतली हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि राजकीय भूमिका त्यांची ही आमच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे. याबद्दल आम्ही अनेक वेळा भाष्य केलेली आहे. पण कारवाईचं कारण जे रोहित पवारांनी सांगितलं तेच होतं का? म्हणजे तुमची माहिती? ते मला माहीत नाही. मी तुम्हाला ते सांगितलं ना, मी त्याची माहिती घेईन रोहित पवार काय बोलले, आणि ते काही बोललेले असले तरी मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही.
आता लोकांचा जो संवाद दिसतोय म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये तुमचेच मित्रपक्ष आहेत, घटक पक्ष आहेत, त्या दोन्ही पक्षांनी एकत्रित यावं आणि सामोपचाराने निर्णय घ्यावा यासाठी खुद्द शरद पवार साहेब आणि आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले. आता जो काही उद्या थोडीशी बैठक होईल आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं चित्र आपल्या सर्वांच्या समोर अलायन्सचं आम्ही जाहीर करू. निवडणुकीबाबतही काही ते उद्याच सगळं आपल्याला सादर करू. चंद्रपुरात पंतप्रधान मोदींची सभा पार पडली आहे. सभेमध्ये मोदींनी भाष्य करताना उद्धव ठाकरेंवरती टीका केली, काँग्रेसवरती टीका केली, पण शरद पवारांवर कुठेही टीकेची जी आहे ती जोड उठवली नाही. काय वाटते, काय गणित असतील मोदींची? शरद पवारांना वगळलंय का? कसं आहे की तुम्ही टीका केली तरी प्रश्न विचारता आणि टीका नाही केली तरी प्रश्न विचारता. असं आहे की त्यांना त्यावेळी जे उचित वाटलं ते त्या ठिकाणी बोलले असतील. त्याला योग्य उत्तर आमच्या महाविकास आघाडीकडून मिळेल. पवारसाहेबांच्यावर ते अनेक वेळा बोललेले आहेत आणि अनेक ठिकाणी बोललेले आहेत. त्यांना त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार आहे, त्यामुळे काँग्रेसबद्दल ते बोलले असावेत असं मला वाटतं. उद्या पाडवा मेळावा होतोय मनसेचा, राज ठाकरे बोलणार आहेत, टीजर येत असतात की आपल्याला प्रतीक्षा लागून राहिलेला चर्चा हे असतात की तुम्हाला काही उत्सुकता असते किंवा आणखी नवीन काँग्रेस वगैरे असेल. नाही, आता त्यांना उद्या बोलू दे, मग त्याच्यावर आधीच बोलायच्या आधीच प्रतिक्रिया व्यक्त करणं हे त्यांच्यावर अन्याय करणारं होईल. उत्सुकता आहे का त्यांच्या? महाराष्ट्रात त्यांचं भाषण ऐकण्याची उत्सुकता, ते काय बोलतात, कसे बोलतात आणि कोणाची मिमिक्री करतात याचं आकर्षण आहेच ना. आपण नकारून कसं चालेल. काल बालगंधर्वच्या मेळाव्यात मी आता काही बोलत नाही. काल बालगंधर्वच्या एका कार्यक्रमात पुरुषोत्तम खेडेकर हे शरद पवारांबरोबर डायसवर असताना असं म्हटले की शरद पवार हे आजच्या युगातले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि त्याच्यानंतर आज त्यांनी एक पत्रक काढलंय की काल मी जे बोललो ते चुकून बोललो होतो, त्याच्याबद्दल मला माफी करा. पुरुषोत्तम खेडेकर ठीक आहे, मग आता पुढं काय तुम्हाला त्यांची भूमिका योग्य वाटते का? काल ते शिवाजी महाराज म्हटले शरद पवारांना आजच्या काळातले. असं आहे की काही लोक बोलतात, त्यांच्या भाषणाच्या ओघवत्या भाषणात काही बोललं जातं, ठीक आहे, ते त्यावेळी त्यांची ती मतं असतातच, त्यात नाकारून चालणार नाही. अर्चना पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून धाराशिवमधलं उमेदवारी दिलेली आहे. मला प्रश्न विचारणार आहे की राष्ट्रवादीचा तुम्ही विस्तार करणार का? तर त्या म्हणाले की मी राष्ट्रवादीचा का विस्तार करून मी महायुतीचे उमेदवार आहे. म्हणजे त्या राष्ट्रवादीतच आहेत ना, ते राष्ट्रवादीचे चिन्ह प्रवेश केले ना, त्यांनी प्रवेश केला. पण ते असं म्हणतात की मी महायुतीचा उमेदवार आहे, का राष्ट्रवादीचा विस्तार करून किंवा काढू? नाही, पण त्या राष्ट्रवादीतच आहेत ना. त्या राष्ट्रवादीचे आहेत, पण त्यांना मग प्रश्न त्यांचं कामच आहे आता राष्ट्रवादी वाढवणं. माझे पती भाजपचे आमदार आहेत, मी कशाला राष्ट्रवादी वाढवू? मग भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर उभं राहिलं पाहिजे. मोहिते पाटलांच्या घरातून कोणीतरी तुमच्याकडे येणार, माझा काही संपर्क झालेला नाही त्यांचा. तुम्ही सतत असं म्हणताय गेले 8-10 दिवस मोहिते पाटलांचं नाव खूप चर्चेत. तुम्ही गेल्या वेळी म्हटले आमचा काही संपर्क. तुम्ही चर्चा करताय, माझी चर्चा कोणाशी झालेली नाही. नाही, तुम्ही प्रांताध्यक्ष आहात. पवारसाहेब परवा म्हणूनच बोलताना असं मी म्हटले जे की म्हणेन ते अधिकृतच आहे की आमची कोणती चर्चा झालेली नाही. तुम्ही त्यांच्या नावाची चर्चा करताय, तिथं सक्षम उमेदवार ते आहेत असं वारंवार निक्षून जनतेच्या वतीनं तुम्ही सांगताय, एवढंच माझ्या कानावर आहे. नाही, आम्ही नाही सांगत आहे. शरद पवार तुम्ही म्हणताय प्रांताध्यक्ष म्हणून तुमची भूमिका आहे, पण पवार साहेबांनी परवाच्या दिवशी बोलताना हे सांगितलं की आम्ही वाट बघतोय ते कधी येत आहेत, आम्ही वाट बघतोय ते कधी येत आहेत किंवा चर्चा सुरू आहे. माझ्याशी चर्चा नाही झाली. पवार साहेबांशी माझ्या माहितीनं कोणी चर्चा केलेली नसावी, पण तो त्यांना माहिती, मला माहिती. अमोल कोल्हे पण भेटून आले त्यांना. कुणाला? अमोल कोल्हे त्या ठिकाणी जाऊन तिथं एक लग्न कार्य होतं, त्या लग्न कार्यानंतर त्यांनी सदिच्छा भेट त्यांची घेतली आणि योगायोगाने त्यांचा त्या दिवशीच निर्णय झालेला होता की तुतारी बरोबर राहायचं असं तिथं स्टेटमेंट आली. तेवढंच, त्याच्या पलीकडे कुणी आमच्याशी संपर्क साधलेला नाही. ते तुतारीसोबत आहेत आता असं त्यांच्याकडून विधान आलं. अमोल कोल्हेंनी
त्यांच्या घरी जाऊन त्यांची विजयदादांची सदिच्छा भेट घेतली. ती ज्येष्ठ नेते आहेत आणि महाराष्ट्रात एकेकाळी त्यांनी महाराष्ट्राची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तेव्हाच्या उपमुख्यमंत्री म्हणून नेतृत्व देखील केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी सदिच्छा भेट घेतली. ते तुतारीबद्दल म्हणतात की आम्ही तुतारी घेतली, तुम्ही ते तिकडून ग्रीन सिग्नल देत असताना बोलत नाही. आज अमावास्या आहे, त्यामुळं उद्या पाडवा आहे. पाडव्याची वाट बघा आणि आपण उद्या कुठे उभारणार? आम्ही पक्के हिंदू शास्त्राप्रमाणे वागणारे आहोत. प्रकाश आंबेडकरांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळालेलं आहे. ते सारखे प्रेशर करतात म्हणून काय शिजेल त्या कुकर? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.